ही थेट मुंबईतली दृश्य आपण बघतोय। काजू आंबा उत्पादकांनी मुंबईमध्ये मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांसाठीचे हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सध्या केली जाते। काजू आणि आंबा या दोन्ही फळ पिकांचं यंदा मोठं नुकसान झालेलं आहे। या सोबतच साखर असेल किंवा कांदा असेल याच्यावरती देखील केंद्राने निर्यात बंदी लादलेली आहे। या सगळ्याचा निषेध मोर्चामधून केला जातोय। ईशान देशमुख आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। ईशान, यामिनी नक्कीच सध्या आपण बघू शकतो जो मोर्चा गिरगाव चौपाटीवरून वरच्या या दिशेने जाणार होता, कुठेतरी त्यांना आता शिवालय जो बंगला आहे तिकडे आता अडवण्यात आला आहे। कुठेतरी शेतकऱ्यांची आता धरपकड देखील पोलिसांकडून चालू केली आहे। शेतकऱ्यांनी निषेध म्हणून आंबा, आपल्याला माहिती असेल की हा जो मोर्चा होता तो आंबा उत्पादकांचा होता, काजू उत्पादकांचा होता, त्यामुळे आंबा फेकून रस्त्यावरती निषेध करण्यात आला आहे। सध्या बघू शकतो राजू शेट्टी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, त्याचसोबत अजून महादेव जानकर असतील, असे नेते सध्या आपण बघू शकतो त्यांना देखील पोलिसांनी घेराव घातला आहे। कुठेतरी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येत आहे। आपण बघू शकतो की अनेक दिवसापासून काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण बघूया ही नेमकी काय चर्चा होती पोलिसांसोबत। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करायचा प्रयत्न सुरू आहे, मात्र या सगळ्यांनी ठिय्या मांडलेला दिसतोय। काय नेमकी मागणी आहे? आमची एक मोठी ऑपरेशन याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील। आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे। आपण बघू शकतो आपण बघू शकतो कशा प्रकारे Thank you.
राजू शेट्टी आणि हर्षवर्धन सपकाळ यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणामध्ये निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, यामिनी गेल्या 2 महिन्यांपासून कोकणातला आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरतोय, आंदोलन करतोय, मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांना यश येत नाही आणि त्यामुळेच आज हे भलं आंदोलन जे आहे ते मुंबईत होताना आपल्याला दिसतंय। आपण गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला अशा पद्धतीने जाणार, मुख्यमंत्र्यांजवळ जाणार, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांची होती आणि त्यामुळे आपण पाहतोय राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ असे दिग्गज नेते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। काही वेळापूर्वी पोलिसांना आता त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गिरगाव चौपाटी आणि आसपासच्या परिसरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वाहतूक समस्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय। प्रत्येक वाहन जे आहे ते पोलिसांच्या वतीनं तपासलं जात आहे। आंदोलक ठिकठिकाणी या ठिकाणी येताना एकत्रित येताना आपल्याला दिसत आहेत। यासोबतच वर्षा निवासस्थानाच्या आसपास देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। त्या ठिकाणी देखील अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। समोर आपण पाहतोय पोलिसांची गाडी या ठिकाणी प्रत्येक गाडी चेक करतायत आणि आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेत असल्याचं आपल्याला दिसतंय। शेखर जयंत पाटील यांना देखील कप परेड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे, त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीतच सर्व विरोधक एकवटले होते आणि त्यांना आजचा हा शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा आपल्याला केला होता। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं, काही वेळापूर्वी विनायक राऊत यांना देखील पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे। काही दिवसांपूर्वी या सर्व शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते उद्धव ठाकरेंना त्यांना विनंती केली होती या आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने आणि त्यामुळेच अनेक शिवसैनिक देखील या आंदोलनात आपल्याला मोठ्या संख्येने दिसत आहेत। कोकणातला शेतकरी कधीही मदतीची अपेक्षा करत नाही, मात्र यावर्षी त्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर केवळ 22,000 रुपयांची मदत हेक्टरी देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन आम्ही करतोय अशा पद्धतीची या सर्व शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं आपल्याला दिसतंय। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते होताना दिसतंय। याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी देखील आहेत आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात पोलीस घेत असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पोलिसांना काय म्हणणं तुमच्या? नाही, तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, काय म्हणणं? काय दिशा असेल? आज आंब्या जे आपले आहेत त्या आंब्याकरिता हे आंदोलन होतं। कोकणाचा आंबा बाहेरगावी जो जाऊ नये यासाठी आंदोलन होतं आणि मी शिवसेना शाखा प्रमुख आहे सुबोध चिटणीस। आम्ही अंधेरीहून इथे आलो होतो तर पोलीस म्हणतात की नेत्यांना देखील अटक केलेली आहे। आमचा हे अंधेरी वेस्टला आम्ही राहतो। मात्र या ठिकाणी हळूहळू आंदोलन यायला सुरुवात झालेली आहे। पोलीस या ठिकाणी ताब्यात घेत आहेत। आझाद मैदानात त्यांना जावं अशा पद्धतीची विनंती कार्यकर्त्यांवर जावं लागेल आणि तिथून तुम्ही हे करा। हो, दादागिरी आहे ही। आम्ही मोर्चा म्हणजे काय, आमच्याकडे काही दगड नाहीत, काही विटा नाहीत, काय नाहीये, परंतु आम्हाला आता मोर्चा आता आझाद मैदानवर चर्चा करण्याची आणि संविधान या विरोधात वागत असून शेट्टी साहेब, शेट्टी साहेब, शेट्टी साहेब, कशा प्रकारे राजू शेट्टींना आता सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राजू शेट्टी आहेत आपल्यासोबत फोनवरून। शेट्टी साहेब, तुम्हाला पोलिसांनी काय नेमकं म्हटलंय? आता कुठे घेऊन जात आहेत पोलीस? खरं तर 4 वाजता गिरगाव चौपाटीला जायचं म्हणून हो, आम्ही शिवालयामध्ये सगळे जमलेलो होतो आणि
त्यानंतर तिथून अचानक पोलीस त्या ठिकाणी आले हम्म, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत. मी त्यांना विचारलं की इथून आंदोलनाचं स्थळ 2 किलोमीटर गुन्हा केलेला नाही, हो इथं काही आंदोलन सुरू नाही आहे. हम्म, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय आम्हाला ताब्यात घेण्याचा काही एक अधिकार नाही. हम्म, हम्म, तेव्हा त्यांनी उर्मटपणाची भाषा केली आणि तुम्हाला जे काही कोर्टात सांगायचं ते कोर्टात सांगा, हम्म, रेकॉर्ड करून घ्यायचं तर रेकॉर्ड करून घ्या, हम्म, परंतु आम्ही तुम्हाला ताब्यात घेतोय असं करून बळाचा वापर करून हम्म, धक्काबुक्की करून लाठीचार्ज करून आणि अनेकांना जखमी झाल्या. काही लोक कार्यकर्त्यांच्या खिशातल्या मौल्यवान वस्तू पडल्या, पैसे गेलेले आहेत. हम्म, अशा प्रकारे जोर जबरदस्तीनं धक्काबुक्की करून हम्म, पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलंय. खरं तर काही एक कारण नव्हतं, हम्म, परंतु आणि हे जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर झालेलं आहे. डीसीपी एसीपी मुंडे यांच्या समोर या सगळ्या घटना घडल्याने गुगे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आम्हाला उर्मटपणानं सांगितलं तुम्हाला रेकॉर्ड करून घ्यायचं असेल तर रेकॉर्डिंग करून घ्या, हम्म, परंतु आम्ही तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, जे काय सांगायचं ते कोर्टात सांगा. हम्म. अशा प्रकारची आरेरावी खरं तर यांनी केलेली आहे. खरं तर कायदा या लोकांनी आम्हाला सुचवायचं काही कारण नाही. हम्म, मी स्वतः कायदे मंडळाचा सदस्य राहिलेलो आहे. राज्यात आणि देशामध्ये आम्ही केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करायचं काम पोलिसांचं आहे, हम्म, परंतु त्यांनी जोर जबरदस्ती करून केवळ मुख्यमंत्र्यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढण्याचा इशारा दिला हम्म, म्हणून ते काही त्यांचं वैयक्तिक घर नाही, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे. पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर का जायचं म्हटलं, कारण गेल्या 2.5 महिन्यापासून कोकणातला शेतकरी आंदोलन करत असताना हम्म, मुख्यमंत्री 4-5 वेळा कोकणामध्ये आले. कुणाच्या वाढदिवसाला आले, कुणाच्या लग्नाला आले आणि काही खाजगी कामासाठी आले, काही उद्योगाला आले. परंतु या 2.5 महिन्यामध्ये सातत्यानं आंदोलन करणारा हा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय त्यांचं म्हणणं आहे, काय काय एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे एखादं घर तपासलं असतं, अंदाज एखादं कलम बघितलं असतं, नेमकं उत्पादन घटलंय का शेतकरी कांगावा करतायत याची खात्री करून घ्यायला पाहिजे होतं. शेतकऱ्याच्या वेदना काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे होतं. परंतु 4-5 वेळा कोकणात येऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी साधं निवेदन घेण्याची सुद्धा तसली शेतकऱ्यांची घेतली नाही. आणि म्हणून मग कोकणातला शेतकरी पहिल्यांदा 50 वर्षामध्ये मुंबईत आलेला होता आणि तो कैफियत घेऊन आलेला होता. तो काही भांडायला आलेला नव्हता, मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आलेला नव्हता, तो कैफियत घेऊन आलेला होता. खरं तर हे आंदोलन सुद्धा 15 दिवसापूर्वी जाहीर केलेलं होतं, अचानक झालेलं नव्हतं. पण खरं तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रकारचे दौरे रद्द करून माझा कोकणातला शेतकरी मुंबईमध्ये आलेला आहे, त्याचं म्हणणं काय आहे, त्याचं वेदना काय आहे, त्याचं दुखणं काय आहे हे समजून घ्यायला थांबायला पाहिजे होतं. त्यांनी पाहिजे तर आम्हाला म्हटलं असतं नाही तुम्ही वर्षावर येऊ नका, सह्याद्रीवर या, तिथं आपण बैठक घेऊ, निवडक लोकांची प्रतिनिधीवर चर्चा करतो असं म्हटलं असतं तर कदाचित कोकणातल्या शेतकऱ्यांना थोडंसं त्याचं दुखणं जे आहे ते हलकं झालं असतं किंवा त्याच्या दुखण्यावर भुंकर मारता आली असते. परंतु यांनी जोर जबरदस्ती केली, पोलिसी खाक्या दाखवला, याचा आम्ही धिक्कार करतो आणि याची किंमत निश्चितच मुख्यमंत्र्यांना चुकती करावी लागेल. हो हो हो, धन्यवाद राजूजी, तुम्ही बोललात सविस्तरपणे यासाठी. विनायक राऊत देखील आपल्या सोबत आहेत, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते. या सगळ्या काजू आंबा उत्पादक जे मुंबईमध्ये त्यांचा आक्रोश मांडण्यासाठी आलेले होते. रावजी, काय म्हणणं आहे तुमचं? आता धरपकड कशा पद्धतीने झाली आहे, झटापट कशी झाली आहे हे देखील आपण बघितलेलं आहे. जे आंबा आणि काजू उत्पादकांच्या संदर्भात आंदोलन करते होते आणि नेते होते त्यांना आणण्यात आलेले विनायक राऊत आपल्या सोबत आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. राऊत साहेब, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत. कशा पद्धतीने हे आंदोलन आता आंदोलक जे होते त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, झटापट झालेली आहे, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं या सगळ्या विषयी? थोड्याने बोलतोय साहेब, आंदोलनामध्ये आहे.
आंदोलकांची आणि पोलिसांची सध्या बाचाबाची सुरू आहे आणि काही आंदोलकांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलंय। सोबतच महादेव जानकर असतील, राजू शेट्टी असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, प्राध्यापक दीपक पवार असतील, हे सगळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। या सगळ्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। राजू शेट्टी हे आपल्यासोबत काही वेळापूर्वी बोलत होते, त्यांनी देखील आक्रोश मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की वर्षा निवासस्थानी आम्ही जाणार होतो आणि हे आंदोलन हा मोर्चा खूप आधीपासून 15 दिवसांच्या आधीपासून ठरलेला होता, मात्र आम्हाला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही। त्या आधीच आमचं हे आंदोलन दडपण्याचा आणि आमच्यासोबत झटापटीचा प्रयत्न केला, पोलिसांनी बळाचा वापर केला, असंही राजू शेट्टींचं म्हणणं आहे। ही काही क्षणांपूर्वीची दृश्य आपण बघतोय, जेव्हा राजू शेट्टी सोबतच हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं तेव्हाची आंदोलकांची आणि पोलिसांची बाचाबाची देखील झालेली बघायला मिळाली आहे। तर या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने झटापटी झाली, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं, त्यावेळेला काही कार्यकर्ते जखमी झाले, त्यांच्या खिशामधल्या मौल्यवान वस्तू इकडे तिकडे पडल्या, असा देखील आरोप राजू शेट्टींनी केलाय। सोबतच आणखी एक महत्त्वाचं विधान राजू शेट्टी यांचं म्हणजे या झटापटीच्या दरम्यान फारच खेचाखेचीची परिस्थिती उद्भवलेली आपण बघितलेली आहे। या सगळ्यांनी ठिय्या मांडण्याचा देखील प्रयत्न केलेला होता आणि या सगळ्याचे गंभीर परिणाम फडणवीसांना भोगावे लागतील, अशा पद्धतीचं विधान राजू शेट्टी यांनी केलेलं बघायला मिळालेलं आहे। त्यामुळे या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल आणि काजू आंबा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं मुंबईत आलेले होते, त्यासोबतच कांदा असेल किंवा साखर उद्योगावरती ज्या पद्धतीनं निर्यात बंदी लादण्यात आलेली आहे, असे अनेक मुद्दे घेऊन सर्वपक्षीय शेतकरी नेते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळालेले आहेत। शिवालयाच्या बाहेर आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झालेली ही बाचाबाची आपण बघतोय। अनेकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर मुंबईमध्ये काजू आणि आंबा उत्पादक राजू शेट्टी करतात। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, ही प्रचंड बाचाबाची आपण पाहतोय, पोलिसांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड सुरू आहे, काय परिस्थिती आहे सध्याची? परिसरामध्ये गिरगाव चौपाटीवरती उभा आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती नाकाबंदी केलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक गाडी जी आहे ती कसून चौकशी केली जाते। त्यामध्ये जर आंदोलक असतील तर त्यांना उतरवून जे आहे ते ताब्यात घेतलं जाते। आपण पाहतोय का मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे। राजू शेट्टी असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, महादेव जानकर असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। अगदी मुंबईतील सुद्धा काही नागरिक जे आहेत यामध्ये सहभागी झालेले आहे। आंबा काजू उत्पादक शेतकरी जो आहे तो कोलमडून पडलेला आहे, मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना कुठेतरी मदत करावा या मागणीसाठी जे आहे ते हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीची जी आहे ते पोलीस कसून चौकशी करतायत। पाहतो आपण वाहतूक कोंडी जी आहे ती अगदी आपल्याला मरीन ड्राईव्हच्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल। येणारी प्रत्येक गाडी जी आहे ती कसून चौकशी केली। एकीकडे आपण पाहतोय की शिवालयामध्ये सगळे नेते जे आहे ते जमलेले होते आणि त्यांना त्याच ठिकाणी ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे तिथं सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। दुसरीकडे जे काही शेतकरी असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी असतील ते वर्षा निवासस्थानाकडे निघालेले होते, त्यांना सुद्धा या गिरगाव चौपाटीमध्ये आपण पाहतोय की अडवून त्यांच्या गाड्या सुद्धा साईडला केलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यांना आझाद मैदानामध्ये जे आहे ते सोडलं जात आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करा अशा प्रकारचं सांगितलं जाते। मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने वर्षा निवासस्थानावरती पोहोचण्याचा जो आहे तो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये आपण पाहतो का काही कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत ते ताब्यात घेतले गेले आहे आणि त्यांना आझाद मैदानात सोडण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा हा सगळा फौजफाटा जो आहे तो तैनात केलेला आहे। कुठेतरी या सगळ्या आंदोलकांनी सुद्धा आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी साधं निवेदन सुद्धा आमचं
स्वीकारलेलं नाही. एवढं मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मात्र त्यांच्याबद्दल कुठलीही घोषणा जी आहे ती केली नाही आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत अशा प्रकारचं जे आहे ते या आंदोलकांकडनं सांगितलं होतं. त्यामुळे आपण पाहतोय की मरीन ड्राईव्ह परिसर असेल किंवा अगदी पुढे गिरगाव चौपाटीचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे. अगदी बरोबर आहे, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी वरळीच्या चेकपॉइंट्स साईडनी लावलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न होता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे, वर्षा निवासस्थानाकडे जाण्याचा, पण अनेक आंदोलकांची धरपकड त्यापूर्वीच केली जाते. राजू, तुम्ही जी दृश्य दाखवताय त्या दृश्यांनुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते आणि मगच गाडी पुढे सोडली जाते. गिरगाव चौपाटीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय. राजू, या आंदोलनातला प्रमुख मुद्दा, या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यांच्या निवेदनात काय होतं जे निवेदन त्यांना मुख्यमंत्र्यांना द्यायचं होतं? अगदी आपण पाहतोय की आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक शेतकरी जे आहे ते कोलमडून पडलेला आहे. विशेषतः कोकणातील हा जो शेतकरी आहे तो कोलमडून पडलेला आहे. अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, याच्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना मदत जाहीर करावा, त्यांच्या जे आहे ती मदत करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती. एकीकडे शेतकऱ्यांची आपण कर्जमाफी करतोय, मात्र दुसरीकडे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी आपण नेमकं काय करतोय असा सुद्धा जो आहे तो प्रश्न विचारला गेलेला होता. आणि हे सगळं आंदोलकांनी असेल किंवा राजू शेट्टी यांनी आधीच निवेदन देऊन सरकारने विचार करावा, नाही तर आम्ही या दिवशी जे आहे ते आंदोलन करू असं सुद्धा सरकारला इशारा दिलेला होता. मात्र त्यावरती कुठल्या प्रकारचा तोडगा निघाला नाही आणि आज जे आहे ते आंदोलनाची त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मात्र जागोजागी या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना जे आहे ते राजू, थोडंसं थांबवते. महादेव जानकर सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. महादेव जानकरजी, दृश्यांमध्ये आपल्याला दिसत असेल आंदोलनकर्त्यांची, शेतकऱ्यांची धरपकड केली आहे पोलिसांनी, मज्जाव केला त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी. आता स्वतःला मी राजू शेट्टी आणि हर्षवर्धन सपकाळ साहेब स्वतः त्या पोलीस व्हॅनमध्येच आहे. आम्ही तिथं शिवालयातून बाहेर निघतानाच त्यांनी पोलिसांनी आमच्या वाटाघाटी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. आम्ही त्यांना सांगितलं की आंबा आणि काजू उत्पादकाच्या शेतकऱ्याच्या न्यायासाठी आम्ही हे करतोय. तर त्यांनी म्हणले आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. ते म्हणले ही हुकुमशाही कुठून आणली तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंच चालताय काय? तर नाही म्हणजे तिथं बंदी असल्यामुळे आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. आणि तिथं आम्ही धरपकड झाली, माझ्या हाताला लागलं, जवळजवळ माझा दोन पाय हात धरून त्या पोलिसांनी वर उचलून पोलीस गाडीत टाकला आम्हाला. आणि त्यांची जी भूमिका आहे ते कोकणातल्या शेतकऱ्याच्या विरोधात हे राज्य सरकारची भूमिका घेत आहे आणि त्यांची नियत आणि नीती चांगली नाही. आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा त्या शेतकऱ्यांना आंबा बागायतांना हेक्टरी 5 लाख रुपये द्या आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये द्या. NDRF आणि स्टेट रिलीफ फंडातून पैसा देऊ शकतात. पण या राज्य सरकारची शेतकऱ्याबद्दल, वंचिताबद्दलची नियत आणि चांगली नाही, हीच या राज्य सरकारने आता सिद्ध करून दाखवलेला आहे. बहुतांश ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, जनतेचे कार्यकर्ते वाशीला, पनवेलला त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, आझाद मैदानाला जाऊन गेलेला आहे. आणि आम्ही मंडळी आज प्लॅनिंग करत बसत असतानाच आम्हाला बाहेर मुंडे साहेब, घुगे साहेब या अधिकाऱ्यांनी, प्रमुख अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. आम्ही त्यांना सांगितलं अहो आझाद मैदान गुरगाव चौपाटीला आंदोलन करतोय, आम्ही इथं नाही. पण त्यांनी ते दादागिरी करून आम्हाला अरेस्ट केलं. ते म्हणजे तुम्हाला कोर्टात जायचं असेल आमच्यावर जाऊ शकता, तर आम्ही तुम्हाला अरेस्ट केलंय. आणि आम्हाला ढकलून आता पोलीस व्हॅनमध्ये मी स्वतः हर्षवर्धन सपकाळजी, राजू शेट्टीजी आणि डॉक्टर दीपक पवार आम्ही व्हॅनमध्येच आहे सध्याला. आता आम्ही ओल्ड कस्टमरना आम्हाला त्या व्हॅनमध्ये घेऊन चालले पोलीस स्वतः. आंदोलन, महादेव जानकरजी, आंदोलन तुम्ही म्हणताय पोलिसांनी दडपशाही केली, तुम्हाला आंदोलन करण्यापासून रोखलेलं आहे. पुढची भूमिका आता आंदोलक म्हणून तुमची काय असेल? आंदोलन दडपून टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न असं तुम्ही म्हणताय. जनतेत जाऊ आणि हे सरकार उलटून टाकण्यासाठी जनतेला तयार करू. आम्ही कोकणाच्या शेतकऱ्यांना जाऊन सांगू की तुमच्या विरोधात ही लोक, आम्ही तुमची न्याय मागणी मागत असताना ही लोक आपल्या अत्याचार असं करतात, तर त्यांना वोट पेटीतून आम्ही त्यांना हिस्सा दाखवण्याचा प्रयत्न करू. असंतोषाचं जनक बनू लोकमान्य टिळकांसारखं. आणि आम्ही महाराष्ट्रभर फिरून एरिया हे करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या दडपशाहीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. मंत्रालय परिसर किंवा अन्यत्र आंदोलन करण्याची परवानगी नाही असं पोलिसांनी सांगून तुम्हाला व्हॅनमध्ये नेल्याची माहिती तुम्ही देताय. पोलीस आता पुढे काय सांगतायत? कुठे तुम्हाला जायला सांगतायत किंवा कुठे घेऊन चालले? आझाद मैदान पोलीस स्टेशनला घेऊन चालले ते आम्हाला. आझाद मैदान त्यांना म्हणलं ठीक आहे, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, अशी किती ठिकाणी आम्ही करणार आहे.
त्याला आम्ही काय घाबरणार नाही विशेष आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार, धन्यवाद. तर शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधकांची एकजूट आपल्याला पाहायला मिळते. काजू उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे कोकणातल्या बागायतदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना हेक्टरी मदत दिली जावी, भरघोस मदत मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कोकणात सुद्धा राजू शेट्टींच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं केली गेली. नितेश राणे सुद्धा यापैकी एका आंदोलनात आणि व्यासपीठावरती पाहायला मिळालेले होते. पण आता सरकार कोणतंच आश्वासन देत नसल्यामुळे आंदोलनाचा आणि मोर्चाचा मार्ग या आंदोलकांनी अवलंबलेला आहे. तर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे. महादेव जानकर यांनी सुद्धा माहिती दिली की मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी नसल्याचं सांगत पुढे जाण्यापासून आंदोलकांना रोखण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. महेशजी, आपल्या अनेक सहकाऱ्यांची धरपकड झालेली आहे. महादेव जानकर यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली की तेही सध्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये आहेत. ते कसं सरकार आपली ताकद वापरते. जे आंदोलन खरोखर आज कोकणावरती जो अन्याय होतोय आजपर्यंत तुम्ही बघताय. बाकी इतर राज्यामध्ये जरा काय झालं तर त्याला नुकसान भरपाई. आज आम्हाला एका झाडाला जर खत टाकायचं असेल त्याचा खत जवळजवळ 400-500 रुपये त्याचा खर्च येतो. तर त्यांनी 220 रुपये पर कलम धरलाय. आणि ही सगळी बाब शेतकऱ्यांचा अन्यायकारक आहे. त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आजचा मोर्चा होता. हॅलो. हो, सत्ताधारी पक्षातले शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, अनेक बडे नेते हे कोकणातनच येतात. या सगळ्या नेत्यांकडनं काही आश्वासन मिळालंय का? त्यांनी भेट घेतली आहे का? त्यांचं काही बोलणं झालंय का तुमच्याशी? धरपकड चालू आहे. आमच्या आंदोलकांना सांगते डायरेक्ट गाडीच बसवतात असा प्रकार सध्या सुरू. आम्ही स्वतः गिरगावला गेलो त्यावेळी सुद्धा गाडी पकडून आझाद मैदानावरती आणतात. पण तो हा आवाज आहे, आवाज पुढे थांबणार नाही कोकणवासियांचा. आंदोलन करण्यापासून आता तुम्हाला रोखलंय, तर तुम्हा सर्व विरोधकांची, आंदोलनकर्त्यांची पुढची भूमिका काय असेल? आता बघू, आमचे नेते मंडळी ठरवतील काय ते भूमिका. परंतु त्यांना न्याय देण्याचा न्याय द्यावा या पद्धतीनेच त्यांची रणनीती होते. आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर आंदोलनकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा गोंधळ झाला. खरं तर मंत्रालय आणि आसपासचा परिसर हा संवेदनशील असल्यामुळे तिथे कुणालाही आंदोलन करण्याची परवानगी नसते. आझाद मैदानामध्ये ही सगळी आंदोलनं करण्याची परवानगी पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं दिली जाते. राजू शेट्टी, त्यांचे आंदोलनकर्ते, कार्यकर्ते सर्वांनी आक्रमक भूमिका घेत कोकणातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आंदोलन आज पुकारलेलं होतं. आणि 4 वाजता हे सगळे आंदोलनकर्ते हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती जाणार होता. परंतु तसं करण्यापासून या आंदोलकांना रोखण्यात आलं. सरकार आंदोलनकर्त्यांची गळचेपी करत असल्याचा आरोप सध्या विरोधकांनी केला. आपले प्रतिनिधी राजू सोनवणे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. राजू, कोणत्या परिसरात तुम्ही सध्या आहात? आणि एकीकडे धरपकड सुरू आहे, दुसरीकडे मगाशी तुम्ही दाखवलं की गिरगाव चौपाटीवरती सुद्धा आंदोलकांना रोखलं जात आहे. चेकपोस्ट पोलिसांनी बसवलेले आहेत. सध्याची काय परिस्थिती? राजू, तुमच्यापर्यंत आवाज येतोय? बहुतेक राजू यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. पण पुन्हा एकदा राजू सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बरेचसे नेते, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर राजू शेट्टी, महादेव जानकर हे सगळेजण पोलिसांच्या एकाच व्हॅनमध्ये आहेत. आक्रमक भूमिका सगळ्यांनी घेतली आहे की कोकणातल्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही, आंदोलन पुढे सुरूच राहील. पण मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यापासून आंदोलकांना रोखण्यात आलं. त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेलं जात आहे. आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी आहे. आणि जे आंदोलनकर्ते वाहनानं किंवा पायी पायी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघालेले होते त्यांची सुद्धा धरपकड पोलिसांकडनं केली जाते. दक्षिण मुंबईचा हा सगळा गजबजलेला परिसर आहे. यावेळेला मोठ्या प्रमाणात वाहनांची सुद्धा संख्या किंवा वाहनांची वर्दळ सुद्धा या परिसरात असते. काहीसा वाहतुकीला अडथळा सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमुळे निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत. राजू, या आंदोलनाचे अपडेट्स काय आहेत?
अगदी आपण पाहतोय का एकीकडे राजू शेट्टी असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसर असेल, गिरगाव चौपाटी असेल, या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वाहनं जी आहे ती चेकिंग केली जातात आणि त्यामुळे जर कार्यकर्ते आंदोलक कोणी असतील तर त्यांना उतरवून ताब्यात घेतलं जात आहे. आपण पाहतोय गाड्या भरून ज्या आहेत त्या आझाद मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. विशेषतः मुंबईमध्ये सुद्धा मुंबई काँग्रेस असेल त्यांचे सुद्धा पदाधिकारी आंदोलनात मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेले आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ठिकाणी येत आहेत आणि वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. ती कसून चौकशी केली जाते आणि त्यानंतरच पुढे वाहनं सोडली जातात. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्णपणे बॅरिकेडिंग करून या ठिकाणी वाहनांची चौकशी केली जाते. एवढंच नाही तर वर्ष निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा आहे. त्यामुळे इथून वाहनं चेक केल्यानंतर पुन्हा वर्ष निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा काही वाहनं चेक केली जातात. त्यामुळे या ठिकाणी आंदोलक येत असतील त्यांना तात्काळ जे आहे ते ताब्यात घेतलं जात असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पाहतोय पोलिसांनी ड्रोनचा वापर करून सुद्धा या ठिकाणी परिस्थिती नेमकी काय आहे याचं कंट्रोलिंग करायला सुरुवात केलेली आहे. अगदी आपण पाहतोय की जो काही वरळीवरून येणारा मार्ग आहे किंवा दादरवरून येणारा मार्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी पोलिसांचं बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा गाड्या चेक करूनच पुढे सोडले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांचा सुद्धा तेवढाच मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात झालेला आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते जे आहेत या निमित्ताने या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोकणातील शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे हे नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. काजू उत्पादक असेल, आंबा उत्पादक शेतकरी असेल यांचं मोठ्या प्रमाणावरती अतोनात नुकसान झालेलं आहे आणि सरकारने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावा. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण पाहतोय की राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, महादेव जानकर असतील, विनायक राऊत असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे आणि इतर पक्षाचे अनेक नेते जे आहेत त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे आणखी बराच वेळ हे आंदोलन चालण्याची शक्यता आहे. कारण आता गिरगाव चौपाटीवरून थेट आपण पाहतोय का नरिमन पॉईंट पर्यंत वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमध्ये काही ज्यांचा आंदोलनाशी संबंध नाही असे सुद्धा अनेक नागरिक जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. खरं तर एवढं मोठं आंदोलन होतं किंवा हे संपूर्ण होणार होतं तर पोलिसांनी आधीच खबरदारी घेत या ठिकाणी आंदोलकांची योग्य तो वाहतूक कोंडीचं चित्र राजू दिसतंय. कारण ऑफिसेस सुटण्याचा हा सगळा कालावधी आहे, ही सगळी वेळ आहे. अनेक मोठी कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, कॉर्पोरेट कार्यालय या परिसरात आहेत आणि या आंदोलनामुळे काहीशी वाहतूक कोंडी झाल्याचं दृश्य सुद्धा सध्या परिसरात पाहायला मिळते. पण जेव्हा राजू शेट्टींसह त्यांच्या सहकाऱ्यांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली तेव्हा या सगळ्यांनी नेमक्या प्रतिक्रिया काय दिल्या होत्या त्याही आपण पाहूया. याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेलं नाही आहे. न्याय देण्यासाठी हे सरकार भिक्कारी सरकार आहे, भिक्कार लाचार सरकार आहे. कळलं का? नाही चालेगी, नाही चालेगी देवेंद्र फडणवीस. तर सरकार जर दडपशाही करू पाहत असेल, सरकार आंदोलकांना अडवू पाहत असेल तर आंदोलकांचा आवाज सरकारला दाबता येणार नाही. कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आंदोलकांचा आवाज असाच बुलंद राहील हे देखील या आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन सपकाळ असतील, विनायक राऊत असतील, राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील किंवा अन्य महत्त्वाचे नेते, आमदार, सगळ्या विरोधकांची एकजूट या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्यांना, त्यासाठी या आंदोलकांनी आजच्या मोर्चाची हाक दिलेली होती. पण हा मोर्चा मंत्रालय परिसरामध्येच पोलिसांनी स्थगित केला आणि आंदोलनकर्त्यांची धरपकड केलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत. राजू, या आंदोलनाच्या निमित्तानं जरी विरोधकांची एकजूट दिसलेली असली तरी सुद्धा या आंदोलनाचा परिणाम कितपत होईल असं सध्याचं चित्र आहे.
अगदी हे आंदोलन जरी हे आंदोलक वर्षानिवास स्थानापर्यंत पोहोचू शकले नसले तरी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि कार्यालय जे आहे ती सुटण्याची वेळ झालेली आहे. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो की नरिमन पॉईंट ते मलबार हिलला जाणारा जो काही रस्ता आहे तो VIP रोड आहे. यावेळेला सगळे VIP मुवमेंट होत असते आणि तोच चक्काजाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळापासून या ठिकाणी अनेक जण या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. अगदी नरिमन पॉईंटपर्यंत संपूर्णपणे ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पोलीस सुद्धा जे आहे ते प्रत्येकाचं कसून चौकशी करत आहेत आणि चौकशी केल्यानंतरच पुढे ते आपल्याला या ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा इतर आंदोलक असतील त्यांना सोडताना पाहायला मिळतात. मात्र संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. कारण एकत्र न येता प्रत्येकजण वेगवेगळ्या वाहनातून जे आहे या आंदोलनासाठी पोहोचताना पाहायला मिळतं. त्यामुळे पोलीससुद्धा प्रत्येक वाहनं कसून चौकशी केल्यानंतरच पुढं सोडतात आणि त्यानंतरच त्यांना पुढं पाठवलं जातं, नाहीतर ताब्यात घेतलं जातं. अशा प्रकारचं आपल्याला संपूर्णपणे दृश्य जे आहे ते पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदाधिकारी तैनात होत आहेत. अगदी खाजगी वाहनं असतील, रिक्षा टॅक्सी असेल या ठिकाणी याच्यातून हे सगळे आंदोलक सुद्धा येताना पाहायला मिळतात. त्यामुळे 2-3 टप्प्यांवरती जे आहे ते पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. तास या आंदोलनाला झालेला आहे. अनेक मुख्य नेत्यांची धरपकड सुद्धा पोलिसांनी केली आहे. सगळ्या आंदोलकांना इकडनं पांगवण्यात पोलिसांना यश मिळालंय का? आपण पाहतोय का हे सगळे आंदोलक जे आहे ते एकत्रित आलेले नाही तर वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून येताना पाहायला मिळतात. जवळपास 3 वाजता या आंदोलनाला सुरुवात झालेली होती. 3 वाजल्यापासून ते आता आपण पाहतोय की साधारणतः 4:15 वाजलेले आहेत. 4:15 म्हणजे सव्वा तास या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्णपणे हा मरीन ड्राईव्ह असेल किंवा गिरगाव चौपाटीचा परिसर असेल 1.25 तासापासून चक्काजाम झालेला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की अनेक वाहनं आल्यानंतर पोलिसांची कशा प्रकारे चौकशी करत आहेत. काही शिवसेनेच्या महिला सुद्धा ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा पोलीस जे आहे थांबून विचारपूस त्यांची करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वाहनं जे आहेत ते बसेस असतील भरून येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण पाहतोय की वेगवेगळ्या मार्गाने हे अनेक आंदोलक जे आहे ते गिरगाव चौपाटीवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की आणखी किती वेळ हे आंदोलन चालेल किंवा किती वेळापर्यंत हा संपूर्णपणे चौकशी यांची तपास जो आहे सुरू राहील हे सांगता येत नाहीये. मात्र आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा पोलिसांची आणखी काही टीम जी आहे ती तैनात झालेली आहे. पोलीस सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती तैनात झालेले आहे आणि संपूर्णपणे मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटीपासून तर अगदी वर्षापर्यंत वर्षा निवासस्थानापर्यंत अनेक ही सगळी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरती जे आहे ती वाहनांची तपासणी केली जाते. जी वाहनं आहेत त्यांना पुन्हा एकदा युटर्न घेऊन आझाद मैदानावरती पाठवलं जातात आणि जे जात नाही त्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीतून आझाद मैदानामध्ये सोडवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे वर्षा निवासस्थानापर्यंत कोणीही पोहोचणार नाही यासाठी पोलिसांनी संपूर्णपणे ही बॅरिकेडिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जरी तिकडे राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, महादेव जानकर असेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी गिरगाव चौपाटी म्हणजे जिथून आंदोलन सुरू होणार होतं, मोर्चा सुरू होणार होता त्या ठिकाणी आंदोलक पोहोचताना पाहायला मिळत आहेत आणि ती गर्दी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. या आंदोलकांच्या राजू प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत? कारण यापूर्वी सुद्धा काजू उत्पादक आणि आंबा उत्पादकांसाठी कोकणात राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलनं झालेली होती, छोट्या छोट्या सभाही घेतल्या गेलेल्या होत्या. आत्ताच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत की ज्याचं निवेदन त्यांना मुख्यमंत्र्यांना सादर करायचं आहे? आपण पाहतोय की कोकणातील प्रमुख पिकं जर पाहिलं आपण किंवा फळबागा जर पाहिल्या तर काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकरी आहे. मात्र वारंवार अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत सरकारने जाहीर केली नाही असा आरोप जे आहे ते आंदोलनकर्त्यांचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करतात त्याचप्रमाणे कोकणातील आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मदत केली पाहिजे यासाठी त्यांनी अनेकदा निवेदन दिलेले आहेत. मात्र निवेदनं देऊन सुद्धा सरकारने कुठलीच भूमिका घेतली नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत अशी भूमिका जी आहे या सगळ्या आंदोलकांनी मांडलेली पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात की काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत लवकर सरकारने जाहीर करावा या मागणीसाठीचं हे आंदोलन आपलं झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सरकारकडनं काही तोडगा काढला जाणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. याच्या आधी सुद्धा शेतकऱ्यांचे अनेक आंदोलनं आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आंदोलन करणार असेल तर त्याच्या आधी सरकारच्या वतीनं मंत्री असतील किंवा प्रशासन असेल हे आंदोलकांच्या सोबत चर्चा करायचे. मात्र यावेळी तशा स्वरूपाची चर्चा
केली गेली नाही आणि त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता तरी सरकार यावरती काही भूमिका घेणार का, काही मदत जाहीर करणार का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. मात्र आपण जर पाहिलं का या आंदोलनाचा जे पडसाद जे आहे ते उमटताना पाहायला मिळतात. कारण काही नेत्यांना ताब्यात घेतलं असतं तरी आंदोलक या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यामुळे जो VIP रस्ता आहे, मरीन ड्राईव्ह असेल, इकडचं संपूर्णपणे मलबार हिलला जाणारा रस्ता असेल, तो अनेक वेळापासून जवळपास 1.25 तासापासून जे आहे तो चक्काजाम झालेला आहे, बॅरिकेडिंग लावलेलं आहे. त्यामुळे इतर नागरिकांना सुद्धा याचा नाहक त्रास होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे सरकारच्या वतीने काही निवेदन केलं जाणार का, काही घोषणा केली जाणार का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. राजू, आणखी एक मुद्दा की सत्ताधाऱ्यांमधले बरेचसे नेते आणि मंत्री हे कोकणातनं येतात, मग त्यात राष्ट्रवादीचे, भाजपचे, शिवसेनेचे सुद्धा नेते अंतर्भूत आहेत. या सगळ्या नेत्यांनी आंदोलकांशी यापूर्वी किंवा आत्ता काही संवाद साधल्याची माहिती आहे का? आपण पाहतोय की या सगळ्या आंदोलनामध्ये जे आहे ते विशेषतः महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत. मात्र इतर जे आहेत ते आपल्याला इतर पक्षातले पाहायला मिळत नाही. खरं तर आपण पाहतोय महाविकास आघाडीतले राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, त्यासोबत आपण पाहतोय महादेव जानकर असतील, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, हे सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि बाकी मात्र यामध्ये आणखी काही नेते जे आहेत ते सहभागी होतील. विशेषतः आपण पाहतोय की महाविकास आघाडीचेच नेते यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. अनेक गाड्या चेक केल्या जातात, मात्र काही वाहनांमध्ये आंदोलक नाही म्हटल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा सोडलं जाते. मात्र या सगळ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परवानगी दिली आहे त्या आझाद मैदानातनं अजय माने आपले प्रतिनिधी आहेत. अजय, आपण पाहतोय की अरविंद सावंतांपासून, विनायक राऊतांपासून, प्रकाश रेड्डींपासून बरेच महत्त्वाचे नेते आता आझाद मैदानामध्येच ठिय्या देत आहेत, आंदोलन करतायत. काय या सगळ्यांच्या प्रतिक्रियेत पुढची भूमिका काय असेल? आपण जर पाहिलं तर प्रकाश रेड्डी आपल्याला पाहायला मिळतात, माजी खासदार विनायक राऊत पाहायला मिळतात, अरविंद सावंत सुद्धा खासदार या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक पक्षाची नेते मंडळी जी ती या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकी यांची भूमिका काय, आता थेट आंब्याच्या माळा घालून जे ते विनायक राऊत इथं बसलेले आपल्याला. राऊतसाहेब, तुम्ही आंब्याची माळ गळ्यात घालून बसलेले आहेत, काय? खरं कोकणचं जे सध्याचं अवस्था झालेली आहे ती आम्ही ह्या माळेतून दाखवतोय. परंतु ह्या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्र सरकारला त्याची काही कणव आलेली नाही आहे. यावर्षी आंबा काजू उत्पादक जे आहेत कोकणातले हे पूर्णपणे नासवले गेले, सडले गेले बिचारे, आणि तरीसुद्धा सरकारने तिथे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. हे आम्ही आंब्याच्या माळेतून दाखवून देतोय. मालवणात ST सोडणारा अरविंद सावंत आज आंब्यासाठी भांडतोय, हे दुर्दैव आहे की काय आहे नेमकं? दुर्दैव माझं नाही, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राला अशी असंवेदनशील राज्यकर्ते लाभलेले आहेत. कोकणातला शेतकरी काय करतो? भात शेती, त्याच्यावर जगू शकत नाही. शेतकरी आहेत काही ठराविक, ज्यांनी त्यांच्या वाडवडिलांनी लावलेली आंब्याची झाडं आहेत, फार मोठे बागायतदार आहेत, करोडपती, अशातला भाग नाही आहे. पण त्यातून त्यांची चूल पेटते, उदरनिर्वाह करतात, मुलाबाळांची लग्न करतात, शिक्षण करतात. यावर्षी तुम्हीच आता सांगताय पावसाचं आणखीन पुढचं बाकीतही भयानक आहे, पण तुम्हाला याची कल्पना होती की इथं आंब्याचं उत्पादन कमी येणार आहे. त्यातून आलेल्या उत्पादनावर निसर्गाने आक्रमण केलं. अवकाळी पाऊस पडला, वादळ पडलं, झाडं पडली, आंबे पडले. हे बघा, हे माझ्यासमोर. तुम्ही नेमकं केलं काय? आपण जर पाहिलं तर अरविंद सावंत की हे आंबे, ज्या आंबा उत्पादकांना याचा भाव मिळत नाही, तुम्ही काय दिलं हो? म्हणजे ही सगळी मंडळी मानी आहे तिथे, विनायक राऊत आहेत, राजू शेट्टी आहेत, हे सगळेजण त्यांच्याशी भेटले, चर्चा झाली, 4 मंत्री उपस्थित होते. एवढं होऊन सुद्धा पुन्हा तुम्ही त्यांना देतो म्हणून सांगून काय दिलं नाही. आणि काय जाहीर केलं? 220 रुपये. खोके वाटणारे रे तुम्ही, लोकांना खोके देऊन विकत घेता. शेतकऱ्याची एवढी चेष्टा करता तुम्ही. नक्कीच तुमची सुद्धा टीका अनेक नेते आहेत, आपण त्याच्याशी सुद्धा बोलणार आहोत. नेमकं भूमिका काय? रेड्डी साहेब, आपण जर पाहिलं तर प्रकाश रेड्डी पासून, रेड्डी साहेब तुम्ही सुद्धा गळ्यात आता ही कैऱ्या आम्हाला पाहायला मिळतात. अरविंद सावंत, कोकणातले नेते विनायक राऊत आहेत, काय नेमकी भूमिका? मी पण माझाही जन्म म्हणजे पूर्वीचा कोल्हापूर, रायगड, नागाव जिल्ह्यात
झाला म्हणजे मी पण तसा कोकणवासीच आहे, त्यामुळे मला या सगळ्या आंबा म्हणजे कोकणच्या याच्याबद्दल प्रेम आहे. आमचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी हे केवळ सरकारचं दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी हे नुकसान जे झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मागणी काय आहे की एक त्या हेक्टरी हापूसच्या शेतकऱ्यांना, बागायतदार मी म्हणणार नाही, छोटे आहेत शिकार, त्याच्यामध्ये त्यांना 5 लाख रुपये मिळाले पाहिजेत आणि काजूच्या शेतकऱ्याला 3 लाख हेक्टरी मिळाले पाहिजेत. याच्याबद्दल 2 महिने आंदोलन झालं राजू शेट्टी आणि इतर यांचं, पण सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रश्न उभा राहिला. त्याच्यावर अमानुष दडपशाही झाली. हा जो हापूस आंबा आहे ही कोकणची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता आहे. म्हणजे कोकणचा हापूस मारून काढायचा आणि मग बलसाडचा हापूस आणायचा का? त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी येतो. कोकण हा उद्ध्वस्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबली पाहिजे. नुकसान भरपाईची क्षमता सरकारकडे आहे. वाटेल तसे ते शक्तिपीठ म्हणा किंवा इतर याच्यावर कुंभमेळ्यामध्ये कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी फेकतायत आणि त्यामुळे त्यांना पटवून दिलं. काल 4 मंत्र्यांच्या बरोबर मिटिंग झाली. आम्हाला वाटलं होतं तोडगा निघेल, परंतु तो न निघता आजच्या मोर्चावर अमानुष दडपशाही झाली. आम्ही मोर्चा काढतो पण जो येईल त्याला अडवण्यात येतं. त्याच्यामध्ये रेल्वेमधनं जो येत होता त्याला विचारून बंद करण्यात येतं. तर आम्ही हे आंदोलन काही थांबणार नाही. हा मुद्दा आहे. हा खरं तर अनेक लोकांशी आपण बोलणार आहोत. अयोध्या पोल या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की तुम्ही आंदोलन करतात आणि त्या नेत्यांची धरपकड सुरू झालेली आहे. याआधी जे ते विरोधकांच्या विरोधात सत्ताधारी पक्षाने आंदोलन केलं होतं आणि एका महिलेने ते आंदोलन पुढे नेलं. त्या सगळ्या भूमिकेत वरळीतलं जे प्रकरण झालं, आता तुमची धरपकड का केली जाते जर तुम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेत? सुरुवात तर मी इथून करते, कारण ज्यावेळेस आम्ही आंदोलन येत होते मला तर टॅक्सीतूनच उतरवलं आणि मी म्हटलं मी फिरायला चालले, म्हणजे चला आम्ही तुम्हाला फिरवतो. हे अशा पद्धतीनं म्हणजे आज मला खरंच असं वाटतंय की दडपशाही जी आहे त्याचा आम्ही, माझ्यासही ह्या सगळ्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे. आणि इथं आल्याच्यानंतर ही आमची काही लोक पाणी आणायला बाहेर जात होते तर त्यांच्या सोबत सुद्धा एवढी म्हणजे दडपशाही केलेली आहे. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचं जे अन्न आहे पिकलेलं ते पण तुम्हाला खाऊ द्यायचं नाही, तुम्ही आम्हाला असं इकडे उचलून आणायचं आणि इथला तुम्ही पाणी सुद्धा पिऊ द्यायचं नाही. एकीकडे जेव्हा आम्ही ज्यावेळेस सत्ताधारी होतो, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होतो, तेव्हा यांचीच एक नेता हनुमान चालीसा म्हणणार होती म्हणून उद्धव साहेबांच्या घरावरती चाल करून आलेली होती, पर्सनल घरावरती, वर्षावरती सुद्धा नाही. आणि आज हेच आम्ही तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं. या महाराष्ट्राला एक म्हणजे खास करून या मुंबईला ह्या एरियाला छावणीचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे सरकार किती घाबरट आहे. सरकारला मला तुमच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सुद्धा आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नच खाता ना, का अजून काही तुम्हाला कोणी शेत तुमचं देतं काही विटा वगैरे खायला आणि तुम्ही त्याच्यातून जगता? खरं तर प्रश्न उपस्थित केलेला आहे. माजी आमदार सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या आधी अनेक आंदोलनं झाली, नुकतंच एक आंदोलन सुद्धा झालेलं आहे, त्याच्यावर आणि आताच्या तुमच्या भूमिका? खरं असं आहे की हे आंदोलन गेले 2, 2.5, 3 महिने आमचं चालू आहे आणि आज कोकणातला शेतकरी नुकसानीत आहे. 80% पीक वाया गेलेलं आहे आणि त्यामुळे 15% पीक फक्त हातात आहे. आज कॅनिंगच्या आंब्याला सुद्धा 20 रुपये किलोचा दर आहे आणि त्यामुळे आम्ही सरकारकडे मागणी केली आहे हेक्टरी 5,000 रुपये, म्हणजे कलमाला 5 लाख रुपये, 5,000 रुपये आपल्याला मिळाले पाहिजेत. हेक्टरी 5 लाख रुपये हे आंब्याच्या झाडासाठी आणि काजूसाठी 3 लाख रुपये हेक्टरी म्हणजे 3,000 रुपये. परंतु आज दुर्दैवानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी, कोकणातल्या शेतकरी चर्चा करायला वेळ नाही आहे. आज ते चावी वाट्याला घरकुलची साताऱ्याला गेलेत आणि साताऱ्यावरून बँगलोरला गेले श्री रविशंकरजींना भेटायला. म्हणजे काय नेमकं किती संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. अरे कोण होतं असं तू, काय झाला असं तू. हे 2014ला मुख्यमंत्री झाले तेव्हा चांगले होते, पण आज सत्तेमध्ये बिघडलेत. कारण वॉशिंग मशीनमध्ये अनेक लोक आल्यामुळे देवेंद्रजी स्वतः बिघडलेत की कशी मनामध्ये शंका येते. आणि आज हे आमचं आंदोलन चिरडण्याचं काम देवेंद्रजींच्या हातात गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी केलंय. आम्ही आमच्या शिवालयाच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये होतो, तिथे ते DCP जे रत्नागिरीला नारायण राणे साहेबांना अटक करायला होते, मिस्टर मुंडे, हे आज इथं DCP आलेले आहेत. त्यांना तो रत्नागिरीचा अवतार फोटो एक आठवलेला दिसतोय. त्यांनी आम्हाला शिवालयामध्ये घुसून त्या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रती दाखवून द्यावी, दर्शवावी अशी मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे. धरपकड अनेक नेत्यांची झालेली आहे, तर काही नेते हे मुंबईच्या आझाद मैदानात कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी ठिय्या आंदोलन देत आहेत. मोर्चा मात्र अडवला गेलेला आहे.